नमस्कार मित्रांनो, मी भूषण मोकाशे, मेक इट पॉसिबल कंपनीचा फाउंडर पार्टनर। तुम्हाला माहितीच आहे की आमची कंपनी डोंबिवलीमध्ये आहे आणि आम्ही विविध प्रकारच्या फूड प्रोसेसिंग मशीन्स बनवतो आणि फूड प्रोसेसिंग मशीनसोबत आपण पॅकेजिंग मशीन्सही बनवतो। तर तशाच प्रकारची आज एक तुमच्यासाठी व्हॅक्यूम सेलिंग मशीन घेऊन आलेलो आहे। व्हॅक्यूम सेलिंग मशीनमध्ये काय होतं की बऱ्याच वेळा आपले जे धान्य पदार्थ आहेत किंवा आपले जे शेंगदाण्यासारखे प्रोडक्ट्स आहेत किंवा लाडूसारखे प्रोडक्ट्स आहेत, हे जर तुम्हाला परदेशात पाठवायचं असेल तर त्यांचं कमीत कमी 3 महिने 6 महिने शेल्फ लाईफ असली पाहिजे। जर जनरली काय होतं, आपण जे घरात साधं पॅकिंग करतो किंवा बँड सीलवर पॅकिंग करतो त्याच्यातून एअर जाते। तर ते एअर गेल्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये साधारण छोटे जे कीड असते, कीड लागायचं प्रमाण किंवा बुरशी लागायचं प्रमाण किंवा मटेरियल नरम व्हायचं प्रमाण वाढतं। हे जे प्रॉब्लेम आहेत हे रिझॉल्व्ह करण्यासाठी आज आपण एक व्हॅक्यूम सीलिंग प्रकारचे एक मशीन आणलेली आहे। व्हॅक्यूम सीलिंगमध्ये काय होतं की तुमच्या मटेरियल सोडून जी पॅकिंग बॅग आहे, मटेरियल सोडून त्याच्यामध्ये जी उरलेली सगळी हवा आहे पूर्ण बाहेर काढली जाते, त्याला पूर्ण व्हॅक्यूम क्रिएट केला जातो आणि त्याच्यानंतर तुमच्या प्रोडक्टची लाईफ जवळजवळ 3 महिने ते 6 महिन्यापर्यंत असते। तर चला तर बघूया आता आपण ह्या मशीनचा डेमो। तर मित्रांनो, बघितलं आपण कशा प्रकारे ही मशीन वर्क करते। सिंगल फेजवर चालणारी मशीन आहे, टेबल टॉप मॉडेल आहे। याच्यामध्ये 2 मॉडेल येतात, एक टेबल टॉप येतं आणि एक पूर्ण तुमचं बॉटमपर्यंत असतं। याच्यामध्ये तुम्ही 1 किलो करू शकता, अर्धा किलो करू शकता, पाऊण किलो करू शकता, अशा 250 ग्रॅमपासून 1 किलोपर्यंत हे व्हेरियंट आहे। अशा वेगवेगळ्या व्हेरियंटसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅक्यूम सीलिंग मशीन बनवतो। याच्यामध्ये हे जे आहे हे बकेट सीलिंग म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये हे जर तुम्ही ओपन केलं तर याच्यामध्ये तुमचं मटेरियल बसतं। हा सीलिंगचा एक प्रकार झाला आणि दुसरा एक प्रकार तुमचा असा असतो ज्याच्यामध्ये तुमचं बॅग जी आहे ती बॅग बाहेर असते आणि त्याच्यामध्ये एक ट्यूब जाते आणि ती त्याच्यातून व्हॅक्यूम क्रिएट करते। तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या अजून जर फूड प्रोसेसिंग मशीन तुम्हाला बघायच्या असतील किंवा जर तुम्हाला फूड व्यवसायात यायचं असेल, तुम्हाला त्यातली गव्हर्नमेंट सबसिडीजबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।